शहर झालं फ्रेश, मूड झाला चेंज. प्रत्येक क्षणाला नवी एक्साइटमेंट, तुमच्या दिवसाची परफेक्ट सुरुवात. मँगो FM फक्त तुमच्यासाठी. ऐका मँगो FM 93.44. मँगो FM 93.44. नमस्कार, तुम्ही ऐकता 90.4 मँगो FM आणि मँगो कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आठवणींचा सण. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात. पण भाऊ जर दुसऱ्या शहरात, राज्यात किंवा अगदी परदेशात असेल तर राखी त्याच्यापर्यंत पोचणार कशी? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोल्हापूर पोस्ट विभागाने यंदा एक अतिशय खास आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. रक्षाबंधनासाठी खास वॉटरप्रूफ राखी लिफाफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात राखी सुरक्षितपणे भावापर्यंत पोहोचण्याची सोय झाली आहे. आणि विशेष म्हणजे कोल्हापूर पोस्ट विभागाने पहिल्यांदाच असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कोल्हापूर विभागाचे उप अधीक्षक डाकघर श्री संजय देसाई सर. सर, 90.4 मँगो FM मध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रक्षाबंधन जवळ येते आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं बऱ्याचशा भगिनी आपल्या भावांसाठी राखी पाठवत असतात. आणि ह्या काळामध्ये आपल्या पोस्ट विभागावर खूप ताण येतो त्याच्या वितरणासाठी. तर या रक्षाबंधनासाठी आपण काय उपाययोजना केल्या आहेत आणि कशी यंत्रणा कार्यरत केली आहे? नमस्कार. मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा असा हा रक्षाबंधनाचा सण आहे. तर या सणाच्या निमित्तानं भारतीय डाक विभागामार्फत एक विशेष राखी कवर आणलेला आहे भगिनींसाठी, ज्याच्यामार्फत भगिनी आपल्या भावांपर्यंत राखी अत्यंत सुरक्षितरित्या पाठवू शकतात. त्याचबरोबर वितरणाची सुद्धा सर्व जय्यत तयारी कोल्हापूर विभागामध्ये झालेली आहे. सर्वत्र सूचना दिल्या गेलेल्या आहेत. राखीची जी काही मेल असेल ती राखीची मेल स्वतंत्ररित्या हाताळावी, तिचं वर्गीकरण स्वतंत्र व्हावं, जेणेकरून राखी वितरणामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. ह्या काळामध्ये खूप साऱ्या राख्या असतात आणि बऱ्याचशा पाकिटामध्ये 5-5 6 राख्या असतात. मग राखी सुरक्षितरित्या पोचावी आणि वेळेत पोचावी ह्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत का? याच्यासाठीच्या उपाययोजना म्हणजे जे राखी कवर जे पोस्टामार्फत विकलं जाते ते राखी कवर वॉटरप्रूफ आहे, चांगल्या दर्जाच्या कागदाचं आहे आणि अत्यंत आकर्षक स्वरूपात ते उपलब्ध आहे, जेणेकरून राखीच्या सणाशी त्या मिळतं जुळतं असं ते राखी कवर आहे. आपल्या पारंपरिक पोस्टाचा जो लिफाफा असतो तसं हे राखी कवर न ठेवता अतिशय आकर्षक स्वरूपातलं हे राखी कवर आहे. राखी पाठवताना नेमकं नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? नागरिकांना आणि सर्वच माता भगिनींना मी असं आवाहन करेन की राखी पाठवताना त्यांनी ज्यांना राखी पाठवायची आहे त्यांचा पूर्ण पत्ता पिनकोड सहित लिहावा. 6 अंकी जो पिनकोड पोस्टाचा असतो तो 6 अंकी पिनकोड न चुकता भगिनींनी लिहावा. मोबाईल क्रमांक स्पष्टपणे लिहावा, जेणेकरून वितरण करताना सुद्धा त्या वितरण करणाराच आमचा जो काही कर्मचारी आहे त्याला सुविधा होईल जास्तीत जास्त जलद रीतीनं राखी कशी पोहोचवायची या दृष्टीनं. आणि त्याचबरोबर आणखीन एक आवाहन मी सर्व भगिनींना करेन की त्यांनी राखी शक्यतो स्पीड पोस्टनं पाठवावी, जेणेकरून त्यांच्या राखीचा प्रवास कसा चालू आहे भावापर्यंत पोहोचेपर्यंतचा ते त्यांना ट्रॅक करता येईल. आता बऱ्याचशा भगिनी ज्या आहेत ह्या परदेशी सुद्धा राखी पाठवत असतात. मग परदेशी राखी पाठवण्याची आपल्याकडे सोय आहे का आणि त्याचा लाभ कसा घेता येईल? होय, नक्कीच. परदेशी राखी पाठवण्याची सुद्धा सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसची जी ITPS म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट सर्व्हिस ही जी सुविधा आहे या सुविधेमार्फत भगिनी आपल्या भावापर्यंत अत्यंत माफक दरात राखी पाठवू शकतात. सर, तुम्ही या रक्षाबंधनानिमित्त पोस्ट विभागानं एक विशेष पाकिट रक्षाबंधनसाठी काढलेलं आहे, पण आपल्या भगिनींसाठी काही विशेष सवलत त्याच्यासाठी दिली आहे का या रक्षाबंधनासाठी? होय, नक्कीच. मला सांगायला विशेष आनंद होतो की यावर्षीच याच्यापूर्वी कधीही पोस्ट ऑफिसनं अशी योजना आणली नव्हती, पण यावर्षी भगिनींसाठी
राखी पाठवताना जे काही पोस्टेज लागणार आहे त्या पोस्टेजमध्ये म्हणजे त्या पोस्टेजमध्ये 10% सवलत भारतीय डाक विभागाने यावर्षी जाहीर केली. त्याचाही लाभ सर्व भगिनींनी घ्यावा असं मी आवाहन करेन सर्वांना. ह्या रक्षाबंधनानिमित्त तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना माझं विशेष आवाहन असंच असेल, जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे राखीच्या पाकिटावर पत्ता सुस्पष्ट अक्षरात पूर्ण लिहा, पिनकोड लिहा, मोबाईल क्रमांक लिहा आणि विशेष एक माझी अशी अपील असेल सर्वांना की वेळेत राखी पोस्ट करा. साधारणपणे 28 तारखेला रक्षाबंधनाचा सण आहे, तर 22 तारखेपर्यंत राखी जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट केली तर अगदी वेळेत आपल्या भावापर्यंत ती राखी पोहोचेल. या दृष्टीनं तसं नियोजन करावं असं मी सर्वांना आवाहन करेन. संजय सर, खूप छान माहिती आपण आज आपल्या लिस्नर्ससोबत शेअर केली. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअपवर शुभेच्छा पाठवणं अगदी सोपं झालं आहे, पण बहिणीने प्रेमाने निवडलेली आणि भावासाठी पाठवलेली राखी, तिची भावना आणि तिचं महत्त्व काही वेगळंच असतं. आणि हीच भावना सुरक्षितपणे अगदी पावसाळ्यातही भावापर्यंत पोचावी यासाठी कोल्हापूर पोस्ट विभागाने सुरू केलेला हा वॉटरप्रूफ राखी लिफाफा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. संजय सर, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून 90.4 मँगो FM मध्ये आलात आणि आपल्या लिस्नर्सना ही माहिती दिलीत, त्याबद्दल मँगो FM परिवारातर्फे आपले खूप खूप आभार. मंडळी, मग यंदा राखी फक्त पाठवू नका, ती सुरक्षितपणे प्रेमाने आपल्या भावापर्यंत पोचवा. आणि यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये 22 तारखेच्या आत जाऊन या खास वॉटरप्रूफ राखी लिफाफ्याबद्दल नक्की माहिती घ्या. संजय सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला व आपल्या संपूर्ण पोस्ट विभागाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही ऐकत आहात 90.4 मँगो FM. मी आहे रोहित, मँगो कट्ट्यावर.